त्रिफळा हा कल्प सामान्य जनांमध्ये अतिशय प्रसिद्ध मानला जात असला तरी या त्रिफळाचा प्रमुख भूमिका असणारी हिरडा किंवा हरितकी ही अतिशय प्रभावी औषध म्हणून ओळखली जाते. सामान्य जनांमध्ये हरितकीचा उपयोग अनेक विकारांमध्ये चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. ही हरितकी वैद्य लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध म्हणून आणि त्याचबरोबर राईट हँडेड ड्रग म्हणून उपयोगी आणल्या जाते. हरितकीचा वेगवेगळ्या अनुपनासोबत घेतली असता वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असते. केसांपासून तर पायापर्यंत अनेक विकारामध्ये प्रभावीपणे काम करणारी ही औषधी त्याच्या गुणधर्मांनी आणि त्याच्यात असणाऱ्या अनुपान बदलांनी कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या विकारात काम करू शकते हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येथे करतो. हरितकी किंवा हिरडा यालाच आयुर्वेदामध्ये भिषक माता म्हटलेलं आहे. भिषक माता म्हणजे कुठल्याही औषधीची अतिशय प्रेमळ पद्धतीने काम करते, म्हणूनच हिला मातेचा दर्जा दिला आहे. एक वेळ स्वतःची मातासुद्धा कुपित होऊ शकते, परंतु हरितकी पोटामध्ये गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीने कोणालाही कशाही त्रास देत नाही, म्हणूनच हिला अतिशय प्रेमळ पद्धतीने काम करणारं औषध म्हणूनच मातेचा दर्जा दिला आहे. हरितकी ही मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरते ती शरीरात असणाऱ्या क्लेदाचा नाश करण्यामध्ये. पंचरस म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या 5 षडरसापैकी पंचरस असणारी म्हणजे लवण सोडून इतर सर्व रसांनी परिपूर्ण असणारी ही औषधी रसायन कार्य म्हणून काम करत असते. शरीरात होणारी कुठलीही झीज थांबवणे, धातूचं पोषण सुधारणे, त्याचबरोबर शरीरातला अग्नी हा सुद्धा स्थापित करणे, त्याचबरोबर शरीरात असणारे वात, पित्त किंवा कफ या तिन्ही दोषांवर समान पद्धतीने शमन करणे म्हणजे प्रकृतीत वाढलेले दोष साम्य अवस्थेत आणणे आणि त्यांना प्रस्थापित करण्याचं काम हरितकीद्वारे किंवा हिरड्याद्वारे केलं जातं. या हरितकीचा उपयोग अनेक विकारात होत असला तरी अग्निसंस्था टिकवण्यासाठी आणि धातूंमध्ये धातूचं पोषण सुधारण्यामध्ये सुद्धा हरितकी चांगले काम करत असते. त्याचमुळे शरीरामध्ये कुठल्याही कारणाने अग्नीच्या दुर्बलतेचा परिणाम म्हणून भूक न लागणे, पोटांमध्ये सतत वायूचा प्रकोप राहणे आणि याचाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशनसारखे त्रास जाणवत असतील तर हरितकीची मात्रा ही उपयोगी ठरते. साधारणतः हरितकीचे तिच्या वयाच्या अवस्थेनुसार रंगारी, सुवारी आणि बाळ हिरडे अशा 3 प्रकारामध्ये याचा उपलब्ध होत असतं. बाळ हिरडा म्हणजे अतिशय छोटा हिरड्याला बाळ हिरडा, तर रंगारी हिरडा हा परिपक्व अवस्थेमधला आणि सुवारी हिरडा हा पूर्ण अंशामध्ये पूर्णपात केलेला हिरडा म्हणून ओळखला जातो. याचे स्वरूपानुसार गुणधर्मसुद्धा बदलत असले तरी सामान्यतः शरीराचं अनुलोमन करणं म्हणजे शरीरामध्ये कुठलेही वाढलेले दोष पक्व करून बाहेर काढण्याच्या कार्यामध्ये हरितकी अतिशय प्रभावीपणे काम करते. त्यामुळे ज्याही व्यक्तींमध्ये भूक न लागणे, पचन न होणे, पोटामध्ये सतत वायूचा प्रकोप राहणे आणि अन्नाचं पोषण न झाल्यामुळे शरीरामध्ये धातू दुर्बल राहणे अशा प्रकारामध्ये सुद्धा हरितकी चांगल्या पद्धतीने काम करते. त्रिफळ्यासारख्या कल्पामध्ये, च्यवनप्राशसारख्या कल्पामध्ये, त्याच व्यतिरिक्त इतरही कुठल्याही रसायन गुणधर्मांनी परिपूर्ण असणाऱ्या कल्पामध्ये हरितकी हा अविभाज्य भाग म्हणून मानला जातो. या हरितकीचा साधारणतः कशा स्वरूपाची असणारी हरितकी विचित्र प्रत्यारब्ध गुणामुळे साधारणतः अनुलोमन करणे म्हणजेच पोटांना कोष्ठशुद्धीसाठी म्हणजे पोट साफ होण्यासाठी अतिशय प्रभावीपणे काम करत असते. पडसर स्वरूपाची असून सुद्धा ही मूत्रशुद्धी म्हणजे पोटशुद्धी, त्याचबरोबर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा असणारा उदरशूल नाश करण्यामध्ये उपयोगी ठरते. याचाच एक अजून चांगला गुणधर्म तो म्हणजे सामदोषाचं पाचन करणे. शरीरामध्ये दोष वाढलेले असताना त्यांना पक्व करणे, पिकवल्या जाणं किंवा शरीरामध्ये मग तो वाताचा, पित्ताचा किंवा कफाचा कुठलाही विकार असेल तर त्याला साधारणतः दोष पचवून शरीराच्या बाहेर काढण्याचं काम हरितकीद्वारे केलं जाते. म्हणूनच रसायन गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी हरितकी ही साधारणतः कुठल्याही दोषाचं सामदोषाचं पाचन करण्यामध्ये परिपूर्ण ठरते. ग्रहणीसारख्या विकारामध्ये जिथे साममल असल्यामुळे सतत मलाचा साधारणतः वास येणं किंवा दुर्गंधी मल राहणं आणि पोट साफ होताना सतत प्रवाहिकेसारख्या त्रासामध्ये मल बांधून न येण्याच्या प्रकारामुळे दौर्बल्यासारखे प्रकार हे जाणवत असतात. अशा ग्रहणीच्या विकारामध्ये मात्र उकळून घेतलेली हरितकी किंवा हरितकीचा बनवलेला क्वाथ हा सुद्धा प्रभावीपणे काम करत असतो.
मांस धातूमध्ये असणारी दुर्बलता आणि त्याचाच परिणाम म्हणून आलेले शैथिल्य हे दूर करण्यामध्ये सुद्धा हरितकीपणे चांगल्या पद्धतीने काम करत असतात. आता हरितकीची अनेक कल्प जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अभयारिष्ट किंवा मोठ्या प्रमाणात हरितक्यादी कषाय किंवा हरितक्यादी रसायन हे प्रभावीपणे उपलब्ध असले तरी कुठल्या त्रासामध्ये हे योग्य वैद्याच्या सल्ल्याने घेणं अतिशय प्रभावीपणे काम करतं. त्यामुळे हरितकीचा कल्पाची तोंड ओळख करणं हा या व्हिडिओचा प्रमुख उद्देश होता. या उद्देशाला परिपूर्ण म्हणून आपल्याला सुद्धा आजूबाजूला हरितकी सहज उपलब्ध होत असेल तर मात्र रसायन गंधर्वांनी परिपूर्ण असणारी हरितकी ही साधारण चूर्णाच्या स्वरूपामध्ये जेवणाच्या नंतर 2 ते 2.5 ग्रॅमपर्यंतच्या मात्रेत कुठल्याही व्यक्तीने घेणं प्रभावीपणे काम करतं. त्या विकाराचे प्रकार किंवा कुठल्याही प्रकारे शोथ आल्यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या वेदना दूर करण्यामध्ये वेदनाशामक कार्यसुद्धा हरितकी करते. त्यामुळे हरितकीच्या चूर्णाचा बनवलेला लेप त्या ठिकाणी स्थानिक लावला असता तर तिथली सूज उतरण्यामध्ये ही हरितकी काम करताना दिसते किंवा शोथनाशक गुणधर्मांनी परिपूर्ण ठरते. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या अनुपनासोबत घेतल्याने याच्यापासून होणारे त्रास विकार हे नष्ट करण्यामध्ये प्रभावीपणे सिद्ध होत असली तरी रसायन गुणधर्मासाठी म्हणून हिवाळ्यामध्ये याचा उपयोग अगत्याने केला जातो. ज्या कुठल्याही व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलसारखे त्रास असतील अशा व्यक्तींनी साधारणतः 2.5 ग्रॅमपर्यंतची हरितकी ही रात्रीला झोपताना घेणं हे सुद्धा प्रभावीपणे काम करतं. कुठल्याही प्रकारचे उदरशूलासारखे त्रास ज्यांना असतील अशा व्यक्तींनी योग्य वैद्याच्या सल्ल्याने हरितकी घेतली पाहिजे. हरितकी ही मातेप्रमाणे अतिशय प्रेमाने काम करते म्हणूनच हिला भिषक माता म्हटलंय, ते काही उगाच नाही.